हॅलो, नमस्ते. कशा आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज सकाळी 4 वाजताच उठले होते, कारण की आज जायचं आहे आम्हाला मोहोटा देवीला. 4 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली आणि लगेच स्वयंपाक केला. स्वयंपाक म्हणजे फक्त चपात्या केल्या आहे मी, कारण की आम्ही डब्बा घेणार आहे ना, तर मग मी रात्री चटणी करून ठेवली होती. आणि प्रवासात म्हटलं ना तर चटणीच चांगली लागते खायला, तर मी चटणीच घेत असते. चला तर आता मी रेडी वगैरे होते आणि नंतर तुम्हाला भेटते. फोन केला का वा? बरं बरं, आली की रिक्षा? आली का? बरं बरं, आवरलं. ते निघले का आम्ही निघतो. हां, आता वाजले 10:30 आणि आम्ही बघतोय जेवणासाठी जागा. तर इथं आम्हाला चांगली जागा सापडत नाही आहे. केव्हाच शोधतोय आम्ही, कारण की इकडं रस्त्याने ना थोडंसं पाऊस पडला होता, तर थोडं थोडं ओलं आहे. तर एखादी जागा सापडली तर अगोदर आम्ही जेवण करू अगोदर. हे बघा, इथं आम्हाला मस्त अशी जागा सापडली आहे आणि वरतून पत्र पण आहे. तर इथं अगोदर कोणीतरी जेवण पण करून गेलं होतं. तर आता आम्ही ठरवलं आम्ही पण इथंच जेवण करणार आहे. नको बाई, हात चांगलेच आपले. आंबे 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 घ्या ना कापून. मला वांग नाही खायचा. हे बघा, आता आम्ही आलो आहे मोठा देवीमध्ये आणि जेवढं शूट करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला आता आपण जाऊ आतमध्ये. अगोदर तुम्हाला बाहेरून पूर्ण मंदिर दाखवते आणि आज खूप जास्त गर्दी आहे. आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये आणि इथं इतक्या सीड्या आहे ना, तर सासूबाईला काही चालणं होत नाही आहे, कारण की त्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्यांना काही चालणं होत नाही. तिकडून कुठं जायला असं नाही. फोटो नाही घेऊ देत ना. चला चला, दर्शन झाले. चला पुढं. चला काही करा. इथं लोक आहे ना एका अंगठ्याच्या साह्याने 1 रुपया असं दाबून धरतात आणि आपल्या मनामध्ये जे काही आहे ना ते बोलायचं. ज्याचा 1 रुपया चिटकला त्याचा नवस पूर्ण होतो. तर मी पण ट्राय करून बघते. यायची गडबड, जायची गडबड. तिथं 1 रुपया काही कोणाचा चिटकलाच नाही. दर्शन छान झालं. आता आम्ही निघालो पैठणला. इकडं तर बिलकुल पाऊसच झाला नाही आहे. चला तर आता तिथं गेल्यावरती भेटू.
सुवासिनी शांत. आणि दिवसाची दिवसात झोपलेलं आयुष्य एक्स्ट्रा असते ना. आणि ती काय होते माहिती, ते आयुष्य भगवान मायनस करत. म्हणून झोपायचं नसतं जास्त दिवस. रात्री दर्शन वगैरे छान झालं आणि बरं झालं आज पाऊस वगैरे नव्हता आणि गर्दी पण खूप जास्त होती आणि त्यात सासूबाईला यायची बी गडबड आणि जायची बी गडबड. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटूया एक छानसा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.